काही दिवसापासून या महाराष्ट्रात कंत्राटी पदभरतीच्या संदर्भामध्ये काही पक्षाकडून फार मोठ्या प्रमाणात गदारोळ करण्याचं काम केलं जात होतं। आता ज्यांच्यामुळे हा गदारोळ निर्माण झाला, आज त्यांचंच पितळ उघड करण्यासाठी आपल्या सर्वांना नाशिकच्या या प्रवासामध्ये असताना मला बोलण्यासाठी बोलवावं लागलं। पहिल्यांदा या महाराष्ट्रात कंत्राट पद्धतीनं भरती कधी चालू झाली? 13 मार्च 2003 ला ज्यावेळेस शिक्षण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी अशा नियुक्त्या देण्याच्या संदर्भात शिक्षण सेवक म्हणून जे कंत्राटी पद्धतीचं होतं, त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री काँग्रेसचे सन्माननीय सुशील कुमार शिंदे होते। सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहन चालक, डेटा एंट्री ऑपरेटर, तांत्रिक पदे, लिपिक, शिपाई 2010 पासून 400 पदं जी भरली गेली कंत्राटी, त्यावेळेस मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते। शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये वाहन चालक, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखा, लिपिक, शिपाई, साधन व्यक्ती, प्रकल्प समन्वयक, विशेष शिक्षक 2010 पासून 6000 पदं भरली, त्यावेळेस मुख्यमंत्री होते माननीय अशोकराव चव्हाण। 14 जानेवारी 2011 ला सर्व शिक्षा अभियानात 405, MIS कोऑर्डिनेटर 405, डेटा एंट्री ऑपरेटर 2156, लेखापाल आणि सहाय्यक शैक्षणिक योग्यता BTech, BE, BSc, MSc किंवा समकक्ष अशी ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट भरती झाली, त्यावेळेसही तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते। 31 मे 2011 रोजी राजीव गांधी जीवनदायी योजना या योजनेसाठी आवश्यक संपूर्ण कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय ज्यावेळेस झाला, त्यावेळेसही राज्याचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण होते। 16 सप्टेंबर 2013 ला सामाजिक न्याय विभागामध्ये कंत्राटी भरती करण्याचा निर्णय सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा होता। सामाजिक न्यायामध्ये समता दूत, सफाईगार, लिपिक, विशेष कार्य अधिकारी, वाहन चालक, शिपाई, तालुका समन्वयक, वसतिगृह रक्षक, प्रकल्प अधिकारी, स्वयंपाकी 2014 पासून 1069 पदे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना कंत्राटी पद्धतीने भरले। आदिवासी विभागात वाहन चालक, डेटा एंट्री ऑपरेटर, प्रकल्प समन्वयक, स्वयंपाकी, वसतिगृह, पहारेकरी, विधी समन्वयक, संशोधक, सहाय्यक, लेखापाल 2020 पासून 300 पदे जी पहिल्यांदा भरायचा निर्णय झाला, त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे होते। एक आपल्याला जर कंत्राटी भरतीची क्रोनॉलॉजी सांगायची झाली तर मला वाटतं की या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो माझ्या तरुण बंधू भगिनींचा गैरसमज या सरकारच्या प्रती जो जाणीवपूर्वक केला जातोय, ज्यांच्यामुळे हे सगळं आज उडवलंय, तेच आज सरकारवर आरोप करतायत, त्यांचं थोबाड उघडं पाडणं आवश्यक आहे। म्हणून मी क्रोनॉलॉजी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या ठिकाणी सर्व सुशिक्षित बेरोजगार बंधू भगिनींना सांगायचं आहे। 1 सप्टेंबर आता जी कंत्राटी भरतीचं सांगितलं जातं ना, ज्या उभाटाकडनं, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या गटाकडून आणि काँग्रेसकडून ज्या बेरोजगारांना, बंधू भगिनींना गैरसमज केला जातोय, त्या सर्वांना माझं क्रोनॉलॉजी सांगायची आहे की हे कधी कंत्राट भरतीचा प्रवास कसा झालेला आहे। 1 सप्टेंबर 2021 रोजी RPF मसुद्यास सरकारने मान्यता दिली, त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते। 2 सप्टेंबर 2021 महाटेंडर पोर्टलवर RPF मसुदा प्रकाशित। 9 सप्टेंबर 2021 निविदा पूर्व बैठक। 31 जानेवारी 2022 निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत। 1 फेब्रुवारी 2022 तांत्रिक निविदा उघडल्या।
23 फेब्रुवारी 2022 टेक्निकल इव्हॅल्युएशन स्टेटमेंट पोर्टलवर प्रसिद्ध केलं. 8 एप्रिल 2022 व्यावसायिक निविदा उघड. 25 एप्रिल 2022 एजन्सी सोबत वाटाघाटीची पहिली बैठक. 27 एप्रिल 2022 एजन्सी सोबत वाटाघाटीची दुसरी बैठक आणि 23 मे 2022 वित्त विभागाची मान्यता. मुख्यमंत्री कोण? तर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. सोबत कोण? काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस. आणि या काळामध्ये हा सगळा कंत्राटी भरतीचा प्रवास पूर्णपणानं याला जिम्मेदार जर कोण असेल तर त्यावेळेसचं महाविकास आघाडी सरकारमधले माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट. आम्ही तर त्यावेळेस त्या ठिकाणी विरोध केलेला. पण कंत्राटी भरतीचे पूर्ण पाप आता महायुती सरकारवर टाकायचं. मी पहिल्यांदा या मंत्रिमंडळामध्ये सर्वात तरुण मंत्री या नात्यानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं आणि मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो की हे जे उभाटानी निर्माण केलेलं कंत्राट भरतीचं पाप आमच्या माथी घालत होते, आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर उघड आणलं. आणि ही कंत्राटी पद्धतीचे जे निर्णय माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना केले गेलेले होते, ज्या कंपन्या फायनल केल्या गेल्या होत्या, ते सर्व निर्णय आज आमच्या सरकारने या ठिकाणी रद्द केले. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्याचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे आणि देवेंद्रभाऊ फडणवीसांचे यांचे मनापासून मी आभार मानतो. कृपा करून महाराष्ट्रातल्या माझ्या तरुण सुशिक्षित बेरोजगार बंधू भगिनींना माझं आजच्या या पत्रपरिषदेच्या या अट्टहासापासून एकच आपल्याला सांगणं आहे की हे सरकार पूर्णपणानं सरकारी रोजगार देण्यासाठी बांधील आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा आहे आणि या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं नाही तर सरकारमध्ये ज्या पद्धतीनं जशा जागा निघतील आणि निघतायत त्या पद्धतीनं सरकारी भरती या ठिकाणी केली जाणार आहे. हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. मधल्या काळात पोलीस भरती मुंबईमध्ये चालू झाली त्यावेळेसही या सरकारवर गृह विभागावर आरोप करण्यात आले की पोलीस भरती सुद्धा कंत्राटी पद्धतीनं केली जाते. माझी महाराष्ट्रातल्या सर्व सुशिक्षित बेरोजगारांना बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे, अशा कुठल्याही वायफळ गोष्टीवर विश्वास ठेवू नका. गृह विभागाने या ठिकाणी 18,000 पदाची पोलीस भरती केली. ती पोलीस भरती केल्यानंतर प्रत्यक्ष पोलीस भरती झाल्यापासून ते त्याला पोस्टिंग मिळेपर्यंत 1 वर्षाचा काळ जातो. त्या 1 वर्षाच्या काळात ही 18,000 पदं पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या देण्यासाठी जी आवश्यक असतात ती पदं देण्यासाठी 1 वर्षाचा विलंब लागू नये म्हणून जी MSF आहे म्हणजे हे महाराष्ट्राचं सरकारचं बोर्ड आहे. ज्या बोर्डातल्या काही लोकांकडनं त्या 1 वर्षाच्या काळाच्या दरम्यान भरती प्रक्रियेच्या त्यांना ड्युटी दिली गेली. पण आज लाज वाटली पाहिजे की सुशिक्षित बेरोजगार तरुण बंधू भगिनींच्या नौकर भरतीच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठं पाप ज्या उभाटाने केलं, ज्या महाविकास आघाडी सरकारने केलं त्यावेळेस आम्ही विरोध केलेला आहे, आमची नोंद आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी विरोध केलेला असताना सुद्धा ज्यांनी पाप केलं त्यांचं पाप उघडं पडू नये म्हणून महाविकास आघाडीच्या त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्या काळातल्या सहकार्यांनी, मी आता क्रोनॉलॉजी सगळी वाचून दाखवली, परत सांगणार नाही, कृपा करून ह्याला बळी पडू नका. हे सरकार
सुशिक्षित बेरोजगार बंधू भगिनींच्या पाठीमागे ताकदीनं उभा आहे आणि सर्वच्या सर्व जागा ह्या सरकारी पद्धतीनं भरती केल्या जाणार आहेत। कुणाच्याही या अफवेला बळी पडू नका। सरकार पूर्णपणानं सरकारी नोकरीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना नियमाने सामावून घेणार आहे। पण आपण आता तुम्ही म्हटलात मी विरोध केलेला होता, परंतु अजितदादा असतील एवढे मातब्बर सर्व नेते होते, तुमच्या जे म्हणणं होतं त्याला काही एक लक्षात घ्या, ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी मी क्रोनॉलॉजी सांगितली, एक तारीख सांगितली, ज्या तारखेला हा निर्णय समोर आला, प्रस्ताव आला, निविदा कधी झाली, कुठल्या तारखेला कॉन्ट्रॅक्टर सोबत मीटिंग झाली, कुठल्या तारखेला कॉन्ट्रॅक्टर सोबत दुसरी बैठक झाली, कुठल्या तारखेला कॉन्ट्रॅक्टर निश्चित झाले, कुठल्या तारखेला ऑर्डर झाली, हे सगळं आम्ही सांगितलं। वित्त विभागाकडे सगळ्यात शेवट फाईल आली आणि त्यावेळेस सुद्धा तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादा पवार साहेबांनी या प्रस्तावाला विरोध केला होता। पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यावेळेस प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब बघायचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून भलेही उपमुख्यमंत्री अजितदादा असले तरी त्या ठिकाणी सर्व अधिकार हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे होते आणि काँग्रेसचे सर्व अधिकार कुणाकडे होते हे आपल्याला सांगायची गरज नाही। मी कंत्राटी पद्धती भरतीची कधीपासून या महाराष्ट्रात चालू झालेली आहे त्याची तारीख निहाय आणि त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं हे पण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आणि महाराष्ट्राच्या तमाम माझ्या बेरोजगार तरुणाईच्या समोर या ठिकाणी आणलेलं आहे। त्यामुळे आम्ही विरोध केला होता हे स्पष्ट आहे। पवार साहेबांची सहमती होती का? आता या बाबतीमध्ये ज्या वेळेस माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी निर्णय घ्यायचा विषय ठरवला आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी अशा पद्धतीनं मला आता हा निर्णय करायचा आहे आणि या दरानं म्हणजे दर सुद्धा कंत्राटी पद्धतीचे असे आहेत की ज्या दराच्या बाबतीत या महायुती सरकारनं दर कमी करण्याच्या बाबतीमधला निर्णय ठरवला नाही। आता तर हा पूर्णपणानं कंत्राटी पद्धतीचा जो JR निघाला होता तोच रद्द केला। इथून पुढे कंत्राटी पद्धतीने या राज्यात कसलीही भरती केली जाणार नाही हे महायुती सरकारने आज निर्णय करून स्पष्ट केलेलं आहे। मुंडे साहेब, या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी नाक घासून उद्या सकाळी 9:30 वाजेपर्यंत माफी मागावी, भाजप 10 वाजेपासून तीव्र आंदोलन करेल असं बावनकुळे यांनी अगदी खरंय। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी जे काही सांगितलं त्या मताशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये सांगतो, पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की ते जे त्यांनी विधान केलंय त्याला आमचं समर्थन आहे। लाज वाटली पाहिजे यांना की कुठल्या गोष्टीवर तुम्ही नाराज या ठिकाणी गैरसमज पसरवताय। अरे ज्या तरुणाईला तुम्ही बेरोजगार केलं, तुमच्यामुळे कंत्राटी पद्धतीचं धोरण महाराष्ट्रात आणलं आणि तुम्हीच आज आमच्या सरकारला या ठिकाणी बदनाम करताय, यांना लाज वाटायला पाहिजे। यांनी खरंच महाराष्ट्र सरकारची माफी मागायची नाही मागायची हा विषय सोडा, पण आमच्यावर आरोप केलेत हे खोटे आरोप आहेत, हे पाप तुम्ही केलेलं आहे, हे पाप केलेलं तुम्ही मान्य करा। हे पाप केलेलं महाराष्ट्राच्या तरुणाईला तुम्ही सांगा, भरे माफी नाही मागितली ती चालेल, पण तुमच्याकडून हे पाप घडलेलं आहे हे महाराष्ट्राच्या तरुणाईला तुम्ही सांगा आणि महाराष्ट्राच्या तरुणाईची माफी मागा। धन्यवाद। एक प्रश्न आहे, अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस खूप कमी झालेला आहे, अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे, त्या संदर्भात काही नाही, एक लक्षात घ्या की या सर्व परिस्थितीवर महाराष्ट्राचा कृषी विभाग, मदत पुनर्वसन विभाग आणि महसूल विभाग पूर्णपणानं लक्ष देऊन आहे। या राज्यामध्ये पहिल्यांदाच असं अभूतपूर्व संकट आलंय। एकीकडे जास्त पाऊस झाल्यामुळं आणि बहुसंख्य महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी झाल्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आत्ताची परिस्थिती लक्षात घेता चाऱ्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व गोष्टीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात बोर अधिग्रहण असेल, टँकर देण्याची परवानगी असेल, याचे सर्व अधिकार या ठिकाणी तहसीलदारला दिले गेलेले आहेत। चाऱ्याच्या बाबतीमध्ये आत्ता असा कुठेही भयंकर प्रश्न निर्माण झाला नाही, पण कदाचित 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर चाऱ्याच्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो।
त्यासाठी सुद्धा चारा लागवडीच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्ही कृषी विभाग म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलेलं आहे आणि जवळजवळ ज्वारीच्या संदर्भामध्ये 1,20,000 बॅग 2 किलोच्या ज्वारीचं बेनं जे रब्बीची ज्वारी आपण म्हटली जातो त्याचं बेनं या ठिकाणी सरकारकडून मोफत देण्यात आलेलं आहे। ह्या सगळ्या परिस्थिती पाहता उद्या पिण्याच्या पाण्याची, चाऱ्याची आणि गाव पातळीवर रोजगाराची कसलीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून हे सरकार पूर्णपणाने दक्ष आहे आणि अशा संकटाच्या काळात सुद्धा लक्ष ठेवून आहे कुणाला कसलीही अडचण येणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे। मराठा आरक्षणासंदर्भात एक प्रश्न आहे, आपलेच लोक आपल्या अंगावर घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं जरांगे पाटील यांनी आरोप केलेला आहे आणि जे 24 तारखेचं अल्टिमेटम दिलेलं होतं त्याबद्दल देखील सरकार गंभीर नाही अशा स्वरूपाचं मला एक म्हणायचं आहे की सन्माननीय जरांगे साहेबांनी काय म्हटलं हे मी स्वतः ऐकलेलं नाही आहे। त्यामुळं मी 1998 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या चळवळीचा एक कार्यकर्ता आहे आणि हे सर्व दूर महाराष्ट्रातल्या मराठा चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची सुद्धा आहे। या अगोदरही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दोन्ही सभागृहात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना एकमतानं कायदा करण्यात आला, इम्पेरिकल डाटा या ठिकाणी केला। सुप्रीम कोर्टाने माननीय रिटायर्ड चीफ जस्टिस गायकवाड साहेबांच्या खाली आयोग नेमला, त्याच्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने ज्या डायरेक्शन दिल्या होत्या त्याप्रमाणे त्या आयोगाने काम केलं। आयोगाने जेवढं काही या ठिकाणी विषय समोर आणला त्याप्रमाणे दोन्ही सभागृहात कायदा केला, तो कायदा हायकोर्टात टिकला। त्या पद्धतीनं मराठा समाजाला त्या आरक्षणाचा फायदाही मिळू लागला, नोकर भरतीमध्ये मिळाला, सर्व गोष्टीत मिळाला। पण नंतरच्या काळात तो कायदा हायकोर्टाने जो मान्य केला तो सुप्रीम कोर्टात रद्द झाला। सरकारची आज हीच भूमिका आहे की भलेही अल्टिमेटम देण्याच्या बाबतीत कुणी काय दिला याच्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि ते उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापासून आणि संविधानामध्ये सुद्धा या ठिकाणी ते टिकलं पाहिजे। टिकणारं आरक्षण द्यावं, आरक्षणासाठी राजकारण नको, आता आरक्षण मिळायलाच पाहिजे ही जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आणि भावनेशी सरकार एकरूप आहे आणि हे एकरूपता येणाऱ्या काळात आमच्या कामातून आरक्षण मिळवून देऊन सरकारच्या माध्यमातून नक्कीच दिसेल। एक लक्षात घ्या, या बाबतीत कुणाचे मतांतर जात मध्ये होऊ शकतात। आता या बाबतीत मला काय वक्तव्य करायचं नाही आहे, कारण काय की माझ्यासारखा एक व्यक्ती मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी 98 पासून लढतोय। मी ना मराठा आहे ना मी कुणबी आहे, पण मी लढतोय का तर मला खालच्या पातळीवरती माहिती आहे की एकरावर जमीन असणाऱ्या आमच्या मराठा बंधू भगिनींच्या आज गुंट्यावर आल्यात आणि त्यामुळं आरक्षण ही गरज आहे, आज ती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे दिलं गेलं पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि सरकारची सुद्धा या ठिकाणी हीच प्रामाणिक भावना आहे। त्यामुळं हे आरक्षण देण्यासाठी कायम टिकलं पाहिजे याच्यासाठी सर्वांनीच एकत्र येऊन सहकार्य केलं तर शक्य आहे, नाही तर फक्त सरकार विरोध करताय आणि सरकारलाच या ठिकाणी द्यायचं नाही अशा पद्धतीचं राजकारण सुद्धा आरक्षण मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी चुकीचं होईल। हे राजकारण करायचा विषय नाही तर हा खरंच मनातून जीवातून हे आरक्षण देण्याचा विषय आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।